नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, सध्या स्थितीत इराण युद्धामुळे LPG सिलेंडरचा तुटवडा जाणत असल्याने LPGला पर्यायी इंधन म्हणून सरकार मार्च-एप्रिल कालावधीकरिता प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन म्हणजे रॉकेल देणार आहे। याच्या काही अटी व शर्ती आहे आपण या GR मध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। मित्रांनो, GR असा आहे की केरोसिन वितरणाबाबत आपण आधी प्रस्तावना बघूया। महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान उज्ज्वला योजना व इतर योजनांद्वारे LPG गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले आहेत। त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरण न करण्याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जनहित याचिकाद्वारे 1/2016 रोजी आदेश दिले होते। त्यामुळे राज्यभरात केरोसिनचे अत्यंत मर्यादित स्वरूपात वितरण करण्यात येते। परंतु सद्यस्थितीत भूराजकीय परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दिनांक 12/3/2026 रोजीच्या आदेशान्वये राज्यात 3744 किलोलिटर एवढे केरोसिन नियंत्रण मंजूर केले आहे। त्या अनुषंगाने LPGला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने पुढील आदेश देण्यात येत आहे। मित्रांनो, शासन आदेश असे आहे। केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास 3744 किलोलिटर म्हणजे 37,44,000 लिटर केरोसिन वाटप केले आहे। प्रति कुटुंब प्रति शिधापत्रिका 3 लिटर केरोसिन अनुग्रह राहील। लाभार्थी कुटुंबे अंत्योदय अन्न योजना व प्रायोरिटी हाऊसहोल्ड शिधापत्रिका धारकांना केरोसिन वितरणास प्राधान्य देण्यात येईल। केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारक देखील केरोसिन मिळण्यास पात्र असतील। ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील, पण त्याकरिता ग्रामपंचायत रहिवासी दाखल पुरावा ग्राह्य धरण्यात यावा। स्थलांतरित मजूर देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील। केंद्र शासनाचे राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा। वितरण कालावधी केरोसिन वितरण मार्च 2026 मध्येच करावयाचे आहे। वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसात संपूर्ण उचल पूर्ण करणे बंधनकारक आहे। न उचललेल्या केरोसिनचे पुढे हस्तांतरण केले जाणार नाही। वितरण साखळी व कार्यपद्धती वितरकांनी संबंधित जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या तेल कंपनीच्या जवळच्या केरोसिन डेपोमधून जिल्हानिहाय वाटपानुसार निश्चित केलेले केरोसिन उचलावे। उचलीसाठी आवश्यक ते रिलीज ऑर्डर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावेत। केरोसिनची वाहतूक योग्य परवानाधारक वाहनाद्वारे म्हणजे केरोसिन टँकरद्वारे करावी। वितरकांनी उचललेले केरोसिन जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित रास्तभाव दुकानदार म्हणजेच फेअर प्राइस शॉप व किरकोळ केरोसिन परवानाधारक यांना तालुका स्तरापर्यंत वितरित करावे। लाभार्थ्यांना वितरण रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक यांनी शिधापत्रिकाधारक किंवा शिधापत्रिकाधारक नसलेल्या लाभार्थ्यांना प्रति कुटुंब 3 लिटर प्रमाणे केरोसिन वाटप करावे। एखाद्या गावामध्ये केरोसिन विक्रेता उपलब्ध न झाल्यास सदर गावातील रहिवाशांना नजीकच्या गावातून केरोसिन उपलब्ध करून देण्यात यावे। केरोसिन परवानाधारक किंवा रास्तभाव दुकानदार यांनी केरोसिन साठा वितरण याच्या नोंदी भौतिक नोंदवही म्हणजे ऑफलाईन ठेवाव्यात। सदर नोंदवह्या अद्ययावत ठेवण्यात याव्यात। केरोसिनचे दर केरोसिन वाहतूक दरात तसेच किरकोळ विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये सुधारणा करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन असून त्या अनुषंगाने केरोसिन दराबाबत स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येतील। मित्रांनो, ह्या GR मध्ये जो केरोसिन 3 लिटर वितरण करण्यात येईल त्या केरोसिनचा दर निश्चित करण्यात आलेला नाही आहे। म्हणजे ह्या केरोसिनचा दर जेव्हा तुम्ही घ्यायला जाणार तेव्हाच तुम्हाला माहिती होईल। या
GR मध्ये केरोसिनचा दर पक्का केलेला नाही आहे. जिल्हानिहाय केरोसिन वाटप. केंद्र शासनाने राज्यात 3744 किलो लिटर एवढे केरोसिन नियंत्रण मंजूर केलेले आहे. मार्च एप्रिल 2026 चे कंपनीनिहाय केरोसिनचे वाटप पुढील प्रमाणे आहे. महिना मार्च एप्रिल 2026 IOCL तर्फे 1584 किलो लिटर, BPCL तर्फे 1008 किलो लिटर, HPCL तर्फे 1152 किलो लिटर, एकूण 3744 किलो लिटर. त्यानुसार ग्रामीण भागातील शिधापत्रिका धारकांच्या संख्येच्या प्रमाणात एप्रिल 2026 चे कंपनीनिहाय व जिल्हानिहाय केरोसिन वाटप सोबत जोडलेला परिशिष्टात दाखवल्याप्रमाणे आहे. मित्रांनो, परिशिष्ट आता तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवणारच आहे. सदर केरोसिन नियंत्रण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून केरोसिनची मागणी, उचल इत्यादी बाबीचा विचार करून सदर नियंत्रणाच्या सुधारणा करण्यात येईल. एकूण वाटपाच्या कमाल 85% केरोसिन पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 15 दिवसात सोडण्यात यावे. उर्वरित दुसऱ्या पंधरवड्यात प्रमाणात वितरित करावे, जेणेकरून महिन्याच्या शेवटच्या दिवशीही घरगुती ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. मित्रांनो, हा बघा परिशिष्ट जिल्हानिहाय केरोसिन वाटप म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किलो लिटर केरोसिन वितरण करणार आहे या टेबलमध्ये सांगलेले आहे. मित्रांनो, ह्या GR ची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा मित्रांनो तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण जॉईन करून तुम्ही हे PDF मिळवू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक करू शकता. मित्रांनो, असे YouTube व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो, गरजूपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.